नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, गणित पहा. दोन संख्येची बेरीज 96 व त्या दोन संख्येमधील फरक किंवा वजाबाकी 24 आहे. तर लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, त्या दोन संख्येचे गुणोत्तर किती, तिन्हीपैकी कोणताही एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल. असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा सोडवायचा कसा पहा. तर यामध्ये पहा, सुरुवातीला बघा मोठी संख्या कशी काढायची. तर मोठी संख्या काढताना ह्या दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत याची बेरीज घ्यायची, त्याला भागिले 2 करायचं. 96 अधिक 24 भागिले 2. 96 4 100, 100 आणि 20 120, 120 भागिले 2. बेक बे बेसक 12, बे 0 0. म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला मोठी संख्या मिळाली. तर मोठी संख्या किती झाली? 60. आता लहान संख्या कशी काढायची बघा. ह्या ज्या दोन संख्या आहेत 96 आणि 24 यांची काय करायची? वजाबाकी करायची. 96 वजा 24 भागिले 2. 6 मधून 4 गेले 2, 9 मधून 2 गेले 7, बेक बे बेत्रिक 6, बेसक 12. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लहान संख्या मिळाली. ती किती आली? 36. दुसरा प्रश्न काय विचारला आपल्याला? त्या दोन संख्येचे गुणोत्तर किती. तर 60 आणि 36 या कितीच्या पाड्यात आहेत? 12च्या. 12 त्रिक 36, 12 पंचे 60. तर यांचं गुणोत्तर आलं 5-3.